Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स 7th स्टँडर्डचा सायन्सचा शेवटचा लेसन इन द वर्ल्ड ऑफ स्टार आपण स्टार्ट केलेला आहे. हा लेसन डिटेल मध्ये मी घेणार आहे, पण त्याच्या अगोदर एक्झाम मध्ये खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन जे तुम्हाला विचारले जाणार आहे त्याची रिव्हिजन फटाफट घेत आहोत. तर आज आपण बघणार आहोत फिल इन द ब्लँक्स. द फर्स्ट फिलिंग इन द ब्लँक्स हे एक्झाम मध्ये ऍज इट इज विचारलं जाणार आहे, त्याच्यामुळे ह्या फिलिंग द ब्लँक्स तुम्हाला एक्झाम साठी खूप उपयोगी पडणार आहे. तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाउन करू शकता. When seen from a great distance, the sky seems to be touching the ground along a circle. This circle is called. Already मी अगोदरच्या व्हिडिओ मध्ये क्लिअर केलेलं आहे की आपण जर लांबून बघितलं असं जर आपण आकाशाखाली उभं राहिलो तर आपल्याला असं एक ठिकाण दिसतं की जिथे आपल्याला आकाश जे आहे ते जमिनीला टेकलेलं दिसतं. अशा ठिकाणाला काय म्हणतात त्यांनी विचारलेलं आहे. When seen from a great distance, the sky seems to be touching the ground. Sky हे ग्राउंडला टच होताना दिसतं. This circle is called as horizon. आपण काय म्हणतो याला होरायझन असं म्हणत असतो. क्षितिज मराठीमध्ये काय म्हणतो त्याला क्षितिज म्हणत असतो, जिथे आकाश हे जमिनीला येऊन टेकलेलं असतं. सो होरायझन स्पेलिंग सगळ्यांना माहिती आहे. पुढे द डॅश इज यूज्ड व्हाईल डिफाइनिंग द झोडाइक साइन. आता झोडाइक साइन काय आहे तुम्हाला डिटेल मध्ये नंतर मी क्लिअर करणार आहे. आपल्या एकूण 12 राशी असतात, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कोणाची तुळ राशी असते, कोणाची सिंह असते, कोणाची कुंभ रास असते, लिओ असते. अशा खूप यांना इंग्लिश मध्ये वेगवेगळी नावं सुद्धा आहे. मग हे झोडाइक साइन काय डिफाइन करण्यासाठी काय वापरतात, कुठल्या कन्सेप्टचा उपयोग करतात. इट इज कॉल्ड ॲज इलिप्टिक. इलिप्टिक ही कन्सेप्ट मी ऑलरेडी अगोदरच्या व्हिडिओ मध्ये क्लिअर केलेली आहे. इलिप्टिक वापरतात कशासाठी, झोडाइक साइन डिफाइन करण्यासाठी. मग एक्झाम मध्ये जर विचारला तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे इक्लिप्टिक और इलिप्टिक इज यूज्ड व्हाईल डिफाइनिंग द झोडाइक साइन. झोडे म्हणजे आपल्या ज्या 12 राशी आहेत त्या एक्सप्लेन करण्यासाठी काय वापरतो आपण, इक्लिप्टिक और इलिप्टिक वापरत असतो. त्यानंतर क्लासिफाय अकॉर्डिंग टू द सीझन. वन सीझन विल हॅव डॅश डॅश नक्षत्र. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एकूण नक्षत्रांची संख्या किती आहे, 27 नक्षत्र आहे. आपल्या याच्यामध्ये किती नक्षत्र आहे, 27 नक्षत्र. मग आपण जर 3 सीझन घेतले, उन्हाळा पावसाळा हिवाळा, हे 3 सीझन घेतले, मग या 27 ला जर आपण 3 ने भागलं, 3 एके 3, 3 9 27 9. मग एका सीझन मध्ये किती नक्षत्र येणार आहे, 9 नक्षत्र येणार आहे. एका समजा उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये एकूण किती नक्षत्र असणार आहे, 9. पावसाळा आहे, पावसाळ्यामध्ये किती नक्षत्र, 9. आणि हिवाळा आहे, हिवाळ्यामध्ये किती नक्षत्र, 9. अशा पद्धतीने क्लासिफाय अकॉर्डिंग टू सीझन. वन सीझन विल हॅव डॅश डॅश नक्षत्र. किती नक्षत्र असणार आहे, 9 नक्षत्र. हे सगळ्यांनी छान अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट वन, द रायझिंग ऑफ द सन इन द ईस्ट अँड इट्स सेटलिंग इन द वेस्ट इज द डॅश डॅश मोशन ऑफ द सन. आपल्याला असं वाटतं सूर्य हा पूर्वेकडे उगवतो आणि पश्चिमेला मावळतो असं आपल्याला वाटतं, पण खरं ऍक्च्युली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सूर्य कुठेही जागा बदलत नाही. पृथ्वी फिरते सूर्याभोवती, आपण जागा बदलत असतो. त्याच्यामुळे आपल्याला असं दिसतं की सूर्य इकडे उगवतो इकडे मावळतो. ऍक्च्युली तसं नाहीये, सूर्य त्याच्या जागी स्थिर आहे, पण आपल्या पृथ्वीवरतून पाहिल्यावर असं दिसतं. मग ह्या प्रकारच्या मोशनला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज द अपीरियंट मोशन ऑफ द सन. भासमान आपल्याला भास होतो ना त्याचा, सो इट इज कॉल्ड ॲज अ अपीरियंट मोशन. या पद्धतीचे अपीरियंट मोशन म्हणतात. आपल्याला याच्यामध्ये काय दिसतं, सूर्य पूर्वेला उगवताना दिसतो आणि पश्चिमेला मावळताना दिसत असतो. पुढे अ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द 3 मिडल स्टार्स ऑफ मृग नक्षत्र. मृग जे नक्षत्र आहे त्याच्या मधून या 3ही स्टार्स मधून जाणारी एक लाईन असते. ओरियन कॉन्स्टलेशन रिचेस ॲट अ ब्राईट स्टार इज कॉल्ड ॲज. आणि ती ब्राईट स्टार पर्यंत येऊन पोहोचत असते. त्या लाईनला काय म्हणतात असं आपल्याला इथे प्रश्न विचारला आहे. याचा आन्सर आहे व्याध. व्याधतारा तुम्ही ऐकलं असेल. व्याधाची छान इंटरेस्टिंग स्टोरी पण आहे, ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे. व्याध और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ सायरस. सायरस किंवा व्याध म्हणणार आहोत. व्हेन अ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द 3 मिडल स्टार्स ऑफ अ मृग नक्षत्र. मृग नक्षत्राच्या 3 मिडल स्टार मधून जी लाईन पास होते त्या लाईनला आपण व्याध किंवा सायरस अशा पद्धतीने म्हणणार आहोत. सो स्टुडंट, लास्ट फिल इन द ब्लँक्स बघूया. द पोल स्टार हॅज डॅश डॅश कॉन्स्टलेशन ऑन वन साइड. पोल स्टारला म्हणजे जो ध्रुव तारा असतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ध्रुव ताऱ्याची स्टोरी पण. ध्रुव ताऱ्याची स्टोरी सगळ्यांना माहिती आहे, पुढे मी एक्सप्लेन पण करणार आहे. मग हा जो पोल स्टार आहे त्याच्या वन साइडला कोणते कॉन्स्टलेशन असतात आणि अदर साइडला कोणते कॉन्स्टलेशन असतात हे आपल्याला लिहायचं आहे. तर मग विद्यार्थी मित्रांनो, एका साइडला असतो द ग्रेट बियर. द ग्रेट बियर काय असतो एका साइडला,
आणि त्यालाच आपण काय म्हणणार, सप्तर्षी, 7 ताऱ्यांचा. बघा या जगाची निर्मिती कोणी केली, 7 ऋषी होते. हे 7 ऋषी आपल्याला स्पष्टपणे आकाशामध्ये दिसत असतात. तुम्ही तुमच्या आजीला किंवा बाबांना विचारा. हे सप्तर्षी, त्याला आपण काय म्हणणार, ग्रेट बियर, सप्तर्षी. सप्तर्षी म्हणणार आहोत. एका साईडला सप्तर्षी असतात अँड ऑन वन साइड, तर दुसऱ्या साईडला असतं कॅसिओपिया, CASSIOPEIA, कॅसिओपिया, किंवा त्याला आपण शर्मिष्ठा. शर्मिष्ठा पण काय आहे, नक्षत्र आहे. शर्मिष्ठा सुद्धा आपण म्हणत असतो. सो अशा पद्धतीने आपण या 6 फिल इन द ब्लँक्स इथे एक्झामच्या दृष्टीने क्लिअर केला. स्टुडंट नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला बघायचं आहे मॅच द कॉलम्स, म्हणजे मॅच द पेअर्स आहे. ग्रुप ए आणि ग्रुप बी मध्ये काही तुम्हाला दिलेलं आहे. एक्झामच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे. एक्झाम मध्ये 100% हे विचारलं जाणार आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी नीट लक्ष द्यायचं आहे. सगळ्यात पहिले विचारलेलं आहे नेब्युला. आपण डायरेक्टली, आता आपण छोटं नाही राहिलं की डायरेक्टली आपण असं स्केल अशा रेषा वगैरे ओढायच्या नाही. आता आपण डायरेक्टली काय करायचे, आन्सर ABCD, पहिल्याच आन्सर काय आहे ई किंवा काय जे असेल ते त्या पद्धतीने लिहायचं आहे. आता नेब्युला. नेब्युला म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, अँटॅरिज, योगतारा, ट्रॅव्हलिंग बाय द मून, इक्वल पार्ट्स, डस्ट अँड हायड्रोजन गॅस. नेब्युला म्हणजे ताऱ्यांची निर्मिती कशापासून झालेली आहे, तेजोवलय म्हणजे नेब्युला पासून. पण नेब्युला इज नथिंग बट डस्ट अँड हायड्रोजन गॅस. नेब्युला म्हणजे काय किंवा तारे म्हणजे काय, डस्ट आणि हायड्रोजन गॅस यांचं मिक्सचर असतं, त्याला आपण काय म्हणतो, नेब्युला म्हणत असतो. सो पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ई, म्हणून इथे आपण आन्सर काय करणार, ई. अशा पद्धतीने एक्झामला तुम्ही लिहायचं आहे. झोडॅक साइन म्हणजे नक्षत्र. झोडॅक साइन नक्षत्र आपण कसे दाखवत असतो, इक्वल पार्ट ऑफ सेलेस्टियल स्पेअर. जे सेलेस्टियल स्पेअर आहे त्याचे इक्वल 12 पार्ट केल्यानंतर आपल्याला काय मिळतं, हे 12 ज्या राशी आहे झोडॅक साइन त्या मिळत असतात. म्हणून याचा आन्सर आपला डी आहे. हे सगळ्यांनी नीट लक्षात ठेवा. नक्षत्र नेम. आता नक्षत्र नेम याच्यातलं कोणतं नक्षत्र नेम आहे, जर तुम्हाला याच्यातलं काही येत नसेल तर काय करायचं, तुम्ही पहिले सगळ्यात महत्वाचं जे येतंय, जे येत आहे त्याच्या मधून तुम्ही करायचं. आता समजा इथे कन्फ्युजन आहे, नक्षत्र नेम, मग अँटॅरिज, योगतारा की ट्रॅव्हलिंग बाय मून आहे. आता हे तर 2 आन्सर झाले. मग आपण काय करूया, फोर्थ घेऊया, स्कॉर्पिओ कॉन्स्टिलेशन. स्कॉर्पिओ म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आकाशामध्ये आपण जर रात्रीच्या वेळेस बघितलं तर एक विंचवा सारखं दिसत असतं, विंचू सारखं दिसत असतो. तुमची आजी स्टोरी सांगते बघा. मग ते स्कॉर्पिओ कॉन्स्टिलेशन, याच्या मधला महत्वाचा जो तेजस्वी तारा असतो तो असतो अँटॅरिज. अँटॅरिज म्हणजे ज्येष्ठा, तो काय असतो, तेजस्वी तारा असतो. म्हणून स्कॉर्पिओ कॉन्स्टिलेशनचा आन्सर आहे ए. ठीक आहे. त्यानंतर नक्षत्र. नक्षत्र कसं ठरवत असतं, 27 नक्षत्र आहेत. चंद्र जो आहे तो रोज त्याचं किती अंतर पार करतो, तेवढं जे अंतर पार करतो त्याच्यावरून काय करतो, आपले नक्षत्र 27 नक्षत्र ठरवत असतात. म्हणून नक्षत्र इज इक्वल टू ट्रॅव्हर्जिंग बाय द मून. सो याचा आन्सर हे आहे. मग राहिलं नक्षत्र नेम काय असणार आहे तुमचा, योग तारा आहे. याच्यातला सगळ्यात ब्राईट तारा असतो योग तारा, नक्षत्राने, म्हणून त्याचं नेम आहे योग तारा. सो आय थिंक समजलं असेल. सो स्टुडंट लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. So student, we have to see the next question which is very important for the exam. Name the following. तुम्हाला या लेसन वरती नेम द फॉलोइंग हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मग तुम्ही सगळ्यांनी नीट समजून घ्या आणि तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करा. कॉन्स्टिलेशन सीन ऑन द मेरिडियन ऑफ फेब्रुवारी, म्हणजे फेब्रुवारीच्या मध्याला असा कोणता तारकांचा समूह दिसतो. येस, कॉन्स्टिलेशन सीन ऑन द मेरिडियन ऑफ फेब्रुवारी, इट इज कॉल्ड ॲज अ ओरियन. काय असणार तो, ग्रेट ओरियन. ओरियन जे आहे ते आपल्याला फेब्रुवारीच्या मध्याला दिसत असतं. त्याला आपण साध्या भाषेमध्ये काय म्हणणार, मृग नक्षत्र. पावसाचं सीझन असतं बघा, मृग नक्षत्र. मृग नक्षत्राचा पाऊस वगैरे असं म्हणतात बघा. त्यावेळेस थोडा पाऊस पडतो. आता फेब्रुवारी महिना ऍक्च्युली जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरच असतो, पण मध्ये मध्ये पाऊस पडतो बघा आता कधी पण. मग सो इट्स अ मृग नक्षत्र. मृग नक्षत्र असं सुद्धा आपण त्याला म्हणणार आहे. कॉन्स्टिलेशन सीन इन द मेरिडियन ऑफ फेब्रुवारी, फेब्रुवारीच्या मध्याला कोणतं दिसतं, ऑरियन और मृग नक्षत्र. ब्राइटेस्ट स्टार इन द स्कॉर्पिओ कॉन्स्टिलेशन, तुम्हाला सांगितलं आकाशामध्ये जर आपण बघितलं तर विंचवा सारखा आपल्याला दिसत असतो. मग या विंचवा सारख्या स्कॉर्पिओ कॉन्स्टिलेशन मध्ये सगळ्यात जो ब्राइटेस्ट स्टार असतो त्याला काय म्हणणार आपण, इट इज कॉल्ड ॲज अँटॅरिज और ज्येष्ठा. आपण तुम्हाला मागे पण सांगितलं मी, इट इज ज्येष्ठा. ज्येष्ठा और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अँटॅरिज. अँटॅरिज सुद्धा आपण त्याला म्हणणार आहोत. जो स्कॉर्पिओ कॉन्स्टिलेशन असतो त्याच्यातला सगळ्यात ब्राइटेस्ट दिव्य असा तारा कोणता आहे, ज्येष्ठा, इट इज अँटॅरिज. ॲपरंट मोशन ऑफ द सन, आपल्याला असं काय वाटतं की सूर्य फिरतो आहे पृथ्वीवरून पाहिल्यानंतर. ऍक्च्युली फिरती कोण आहे, पृथ्वी फिरती आहे. पण आपल्याला पृथ्वीवरून पाहिल्यानंतर सूर्य फिरताना दिसतो. मग ती जी ॲपरंट
मोशन ऑफ द सन इट इज कॉल्ड एज अपीरियंट पाथ सुद्धा आपल्याला भास होतो, त्याला अपीरियंट मोशनला अपीरियंट पाथ सुद्धा आपण म्हणत असतो. ठीक आहे. इन्स्टिट्यूट लोकेटेड ॲट पुणे दॅट कॅरी आउट फंडामेंटल रिसर्च इन एस्ट्रॉनॉमी, म्हणजे जे एस्ट्रॉनॉमी म्हणजे काय, ग्रह खगोलांचा अभ्यास करणारी एक संस्था आहे की जी पुण्यात आहे. मग त्या संस्थेचं नाव विचारलं आहे, तर त्या संस्थेचं नाव काय आहे, आयुका. IUCAA. काय लक्षात ठेवायचं, आयुका, आयुका. ठीक आहे. सो याचा फुल फॉर्म काय आहे, इंटर युनिव्हर्सिटी. व्हॉट इज इंटर युनिव्हर्सिटी. युनिव्हर्सिटी बघा, I फॉर इंटर, U फॉर युनिव्हर्सिटी, सेंटर. ओके, C फॉर सेंटर फॉर एस्ट्रोनॉमी, एस्ट्रोनॉमी अँड एस्ट्रोफिजिक्स, अँड एस्ट्रोफिजिक्स. आता एस्ट्रोफिजिक्स काय आहे हे तुम्हाला मी नंतरच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करेल. एस्ट्रोफिजिक्स म्हणजे ग्रह ताऱ्यांचा अभ्यास, त्यांची गती कशी आहे, सगळं डिटेलमध्ये एस्ट्रोफिजिक्स मध्ये त्याचा अभ्यास केला जात असतो. सो एस्ट्रोनॉमी आणि एस्ट्रोफिजिक्सचा अभ्यास करणारी ही पुण्यातली संस्था आहे. आयुका नाव आहे त्याचं, आयुका लक्षात ठेवायचं. इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर एस्ट्रोफिजिक्स अँड एस्ट्रोनॉमी. ओके, एस्ट्रोनॉमी पहिले, नंतर एस्ट्रोफिजिक्स. सो अशा पद्धतीने याचा फुल फॉर्म तुम्ही लक्षात ठेवायचा आहे, आयुका. पुढे क्लाउड्स मेड अप ऑफ हायड्रोजन गॅस अँड डस्ट पार्टिकल. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जे हायड्रोजन आणि डस्ट पार्टिकल पासून जे क्लाउड बनलेले आहे म्हणजे तारेच बनलेले आहे त्याला काय म्हणणार, नेब्युला. इट इज कॉल्ड एज द नेब्युला. आणि या नेब्युला पासून ताऱ्यांची निर्मिती ही होत असते. कंटिन्युअस एम्प्टीनेस बिटवीन स्टार्स अँड प्लॅनेट्स. आपण वरती जर बघितलं तर आपल्याला खूप असं सन्नाटा दिसतो. तर स्टार्स आणि प्लॅनेट्स मध्ये जी एम्प्टीनेस असते तिला काय म्हणतो असतो आपण, स्पेस. इट इज कॉल्ड एज द स्पेस. अवकाश, आकाश म्हणजे जे वरती बघतो आपण दिसतंय जे निळं ते आकाश, आणि अवकाश म्हणजे स्टार आणि प्लॅनेट्स मध्ये जे एम्प्टीनेस असतं त्याला काय म्हणत असतो आपण, अवकाश म्हणत असतो किंवा स्पेस म्हणत असतो. ब्राइटेस्ट स्टार दॅट हेल्प्स इन आयडेंटिफाय कॉन्स्टिलेशन. कुठलं कॉन्स्टिलेशन आहे हे आपल्याला ओळखण्यासाठी ब्राइटेस्ट स्टार आहे एक, त्या ब्राइटेस्ट स्टारचा उपयोग केला जातो. म्हणजे चंद्र रोज किती डिस्टन्स पार करतो, रोज तो 13 डिग्री आणि 20 मिनिट्स एवढं डिस्टन्स पार करतो. त्या डिस्टन्सला आपण काय म्हणत असतो, एक नक्षत्र म्हणत असतो. मग याच्यामध्ये एक तारा वापरतात की जे आपल्याला कॉन्स्टिलेशन कोणता तारकासमूह हे ओळखण्यासाठी उपयोग होतो. मग तो तारा कोणता, योग तारा. कुठला, योग तारा. So these are most important question which is asked in your exam. सगळ्यांनी तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करा आणि भरपूर मार्क्स मिळवा. So student, let's see one more question on this lesson. So student, we have to see the next question which is very important for the exam. What is that question? Let's see. Correct the following statement. तुम्हाला एक्झाम मध्ये अशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो. तुम्हाला स्टेटमेंट दिलेलं असणार आहे, ते स्टेटमेंट मध्ये काहीतरी मिस्टेक दिलेली असणार आहे. ती मिस्टेक तुम्हाला आयडेंटिफाय करायची आणि ते सेंटेन्स करेक्ट करून मग आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे. On a sky map, south is shown at the bottom and north is shown at the top of the map. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, ज्यावेळेस स्काय मॅप दाखवलेला असतो त्याच्यामध्ये काय सांगितले, साऊथ इज शोन ऍट द बॉटम. साऊथ हा खाली दाखवलेला आहे आणि नॉर्थ हा वरती. आपण जनरली जे मॅप असतो त्याच्यामध्ये असंच असतं की नॉर्थ वरती असतो आणि साऊथ खाली असतो, पण स्काय मॅपिंगच्या बाबतीत मात्र चुकीचं आहे. स्काय मॅपिंगच्या बाबतीत उलट असतं. स्काय मॅप मध्ये काय असतं बाळांनो, स्काय मॅप मध्ये बरोबर वरती काय दाखवलेलं असतो, वरती तुमचा साऊथ आणि खाली तुमचा नॉर्थ दाखवलेला असतो फक्त स्काय मॅपिंगच्या बाबतीत. आणि बाकीच्या नकाशांमध्ये नॉर्थ हा नेहमी वरतीच असतो, बाकी भूगोलाच्या वगैरे नकाशांमध्ये. सो साऊथ इज शोन ऍट द बॉटम. इथे बॉटमच्या ऐवजी काय पाहिजे तुम्हाला, टॉप करायचं आणि वाक्य परत लिहायचं आहे. दॅट इज इन स्काय मॅपिंग साऊथ इज शोन ऍट द टॉप. टॉपला काय असतो साऊथ, अँड नॉर्थ इज शोन ऍट द टॉप. टॉपच्या ऐवजी काय पाहिजे, बॉटम. बॉटमला काय असतो स्काय मॅप मध्ये, ते बघा बॉटमला नॉर्थ आहे आणि टॉपला काय आहे, हा झाला तुमचा बॉटम. बॉटम म्हणजे खालची दिशा आणि टॉप म्हणजे वरच्या दिशेला स्काय मॅपिंग मध्ये साऊथ असतो लक्षात ठेवा नेहमी, आणि खालच्या दिशेला काय असतो तुमचा नॉर्थ असतो. बाकीच्या नकाशांमध्ये वरती नॉर्थ असतो आणि खाली साऊथ असतो, हे ऑर्डिनरी मॅपच्या बाबतीत. पण स्काय मॅपिंग मध्ये उलट असतं, साऊथ हा वरती असतो आणि नॉर्थ काय असतो खाली असतो, हे लक्षात ठेवायचंय. In December, the Great Bear constellation rises on the horizon at 8 PM in the northeast direction. त्यांनी काय सांगितलं, डिसेंबर मध्ये ग्रेट बियर कॉन्स्टिलेशन आपल्याला 8 PM ला नॉर्थ ईस्ट डायरेक्शन दिसतं. तर तुम्हाला सगळ्यांना मागेच मी सांगितलं डिसेंबर मध्ये नाही दिसत, कुठला, इन फेब्रुवारी.
वाक्य परत तुम्ही लिहायचं आहे एक्झाम मध्ये. इन फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला ग्रेट बियर कॉन्स्टलेशन दिसत असतं. हो 8 PM ला दिसत, पण नॉर्थ ईस्ट नाही, ईस्टच्या ऐवजी काय नॉर्थ वेस्ट ह्या डिरेक्शनला दिसत असतं. त्याच्यामुळे ईस्ट हे लक्षात ठेवायचं. काय काय चुका आलेल्या आहेत ह्या वाक्यामध्ये. ऍज कॅसिओपिया कॉन्स्टलेशन सेट्स ग्रेट बियर कॉन्स्टलेशन रायझेस. म्हणजे कॅसिओपिया कॉन्स्टलेशन मावळलं की ग्रेट बियर कॉन्स्टलेशन हे उगवत असतं असं म्हटलं आहे. ऍक्च्युली ग्रेट बियर नाहीये इथे, काय आहे द ग्रेट बियर आहे. काय आहे फक्त ग्रेट बियर नाही, द ग्रेट बियर. द कशासाठी वापरतो तुम्हाला सांगण्याची गरज नाही. त्रिकालबाधित सत्य, वन अँड ओनली वन. ओके, सो तिथे काही स्मॉल मिस्टेक झाली आहे. ग्रेट बियरच्या ऐवजी द ग्रेट बियर पाहिजे, एवढंच आहे. ओरियन इज इझिली सीन इन अ समर नाईट्स. ओरियन तुम्हाला काय सांगितलं, मृग नक्षत्र कधी दिसतं आपल्याला, समर नाईट्स मध्ये दिसतं का नाही, ते आपल्याला कधी दिसतं विंटर नाईट्स मध्ये, म्हणजे हिवाळ्यामध्ये मृग नक्षत्र किंवा ओरियन हे आपल्याला बघायला मिळत असतं. सो 4 प्रश्न होते, सिंपल होतं. काय लक्षात ठेवायचं, स्काय मॅपिंग मध्ये वरती नॉर्थ असते आणि खाली काय असते तुमची बॉटमला साऊथ. नॉर्थ वरती साऊथ असतो आणि खाली काय असतं बॉटमला नॉर्थ असतं. आणि ऑर्डिनरी मॅप मध्ये वरती नॉर्थ आणि खाली काय असतं साऊथ असतं, लक्षात ठेवायचंय. आणि डिसेंबर मध्ये दिसत नाही ग्रेट बियर कॉन्स्टलेशन, ते फेब्रुवारी मध्ये दिसतं. नॉर्थ ईस्ट ऐवजी नॉर्थ वेस्टला दिसत असतं. आणि कॅसिओपिया कॉन्स्टलेशन सेट झाल्यात तर द ग्रेट बियर कॉन्स्टलेशन राईज होत असतं. ओरियन हे आपल्याला कधी दिसतं, समर नाईट्स मध्ये नाही दिसत, ते आपल्याला विंटर नाईट्स मध्ये दिसत असतं. सो ह्या लेसनच्या संदर्भात सगळे MCQs काही IMP क्वेश्चन होते ते सगळे आज मी ते क्लिअर केलेलं आहे. अशाच इंटरेस्टिंग टॉपिक सह भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला युजफुल आहे की नाही, जरा कमेंट बॉक्स मध्ये लिहा. चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिक सह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.